जय श्री कृष्ण. मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर हा आपला सकाळचा ब्रेकफास्ट तयार आहे. एकदम सोपा आणि झटपट असा होणारा, आणि फक्त त्यासाठी 2 चपाती हवी आहे. मग तुम्ही रात्रीची घ्या किंवा सकाळची ताजी जरी चपाती घेतली तरीही चालेल. आणि खूपच टेस्टी हा ब्रेकफास्ट होतो सकाळच्या वेळेस. आणि गरम गरम चहा, आणि ही बघा कुरकुरीत अशी, खारी म्हणलं तरी चालेल, अगदी खारी सारखीच होते. तर त्यासाठी 2 चपात्या हवेत. तर आपण या व्हिडिओमध्ये ही रेसिपी कशी बनवली आहे ते पाहणार आहोत. तर इकडे मी रात्रीच्या 2 चपात्या घेणार आहे आणि त्यापासून हा सकाळचा नाश्ता बनवणार आहे. आणि हा लहानांपासून मोठ्यांना पण आवडतो. लहान मुलांना तर फारच आवडतो. अगदी असा चहा तर लहान मुलांना आपण देतच नाही, असाच कुरकुरीत असा टेस्टी लागणारा हा ब्रेकफास्ट आहे. आणि मुलं हसत खेळत अगदी आनंदात मजेत हा ब्रेकफास्ट करतात. तर त्यासाठी अगदी कमी साहित्य आणि कमी साहित्यामध्ये होणारा झटपट असा हा ब्रेकफास्ट आहे. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इकडे मी रात्रीच्या 2 चपात्या घेतलेल्या आहेत आणि त्या एकदम छान आहेत, मऊसूत आहेत. तर असे बारीक तुकडे करून घ्यायचे या चपातीचे. तुम्ही सकाळची ताजी जरी चपाती करून घेतली तरीही चालेल. आणि त्यासाठी एक मोठी वाटी तूप घ्यायचं, अगदी साजूक तूप घ्यायचं. त्यामुळे हा ब्रेकफास्ट आपला खाण्यासाठी एकदम टेस्टी लागतो तुपामध्ये तळला तर. तर हे तुपामध्ये आपल्याला करायचं आहे. तर खूपच छान लागतो, कुरकुरीत असा तळून घ्यायचा आहे. तसे अगोदर बारीक आपण तुकडे करून घेऊया. तसे मध्यम आकाराचे हे सगळे तुकडे करून घ्यायचे, म्हणजे आपल्याला तळण्यासाठी सोपे पडतात आणि पटकन तळले जातात आणि कुरकुरीत पण होतात. तर आता हे सगळे तुकडे करून घेतलेले आहेत. तर आपण गॅसवरती आता कढई ठेवूया. पहिला चहा ठेवूया त्याच्याबरोबर खाण्यासाठी. तर इकडे मी चहा ठेवत आहे. एकदम घट्टसर असा मस्त चहा बनवायचा. त्याच्यामध्ये अद्रक आणि थोडीशी वेलची पूड टाकली तरी चालेल. तर सकाळच्या वेळेस हा नाश्ता उत्तम आणि खूपच चविष्ट लागतो. साखर इथे एकदम कमी वापरलेली आहे मी. चहा पावडर आपण 2 कप चहा बनवणार आहोत, त्यासाठी हे सगळं साहित्य घेतलेलं आहे. एक थोडा आल्याचा तुकडा घेतलेला आहे, तो पण आपण खिसून त्याच्यामध्ये घालणार आहोत. तसं अद्रक टाकल्यामुळे चहाची लज्जत एकदमच भारी होते किंवा टेस्ट छानच लागते चहाची. तर आता आपण चहा उकळायला ठेवूया. त्याच्यानंतर इकडे गॅस पेटवून त्याच्यावरती कढई गरम करायला ठेवूया, जाडबुडाची. तर आता याच्यामध्ये आपण 1 वाटीभर तूप टाकून घेऊ. तर हे जे चपातीचे तुकडे आहेत ते तुपावरतीच तळून घ्यायचे. तुपामध्ये तळून घेतल्यामुळे खूपच चविष्ट लागतात. अगदी खारी खातो ना त्याच्यापेक्षाही सुंदर असे लागतात, टेस्टी लागतात. तर आता तूप छान गरम झालं की आपण त्याच्यामध्ये चपातीचे जे तुकडे करून ठेवलेले आहेत ते मस्त तळून घ्यायचे, अगदी कुरकुरीत होईपर्यंत. तर मैत्रिणींनो, तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा. त्यामुळे तुम्हाला माझे येणारे नवीन व्हिडिओ पाहता येतील. तर अशा पद्धतीने हे थोडे थोडे चपातीचे तुकडे टाकून छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. आणि
आणि तिकडे आपला बाजूला चहा पण उकळत आहे। तर अशा पद्धतीने ही आपली रात्रीची चपाती शिळी राहिलेली असेल तर ती वायाही जात नाही आणि त्यापासून खूप सुंदर असा ब्रेकफास्ट तयार होतो आणि सगळेच आवडीने खातात। तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी करून पहा। एकदम साधी सोपी झटपट अशी होणारी आहे। याच्यावरती तुम्ही वेगळ्या पद्धतीने पण अजून खाऊ शकता। असे तळून घ्यायचे आणि त्याच्यावरती थोडासा मसाला पण टाकून मधल्या वेळेत हे खाऊ शकता। पण चहाबरोबर जर तुम्हाला खायचं असेल तर याच पद्धतीने तळून खा। अगदी खारी खाल्ल्यासारखं लागतं। खूपच भन्नाट असा हा आपला ब्रेकफास्ट होतो। छान लालसर असं तळून घ्यायचे कुरकुरीत होईपर्यंत। तर चवीला एवढे अप्रतिम लागतात की नक्कीच तुम्ही करून पहा। तर आता आपले हे सगळे चपाती तळून झालेली आहे। तर आता तिकडे चहा पण आपला उकळलेला आहे। वाह क्या बात है। अगदी सुंदर अशी ही आपली रेसिपी आहे। तर बघा किती छान तळलेत, दिसायला पण सुंदर दिसत आहेत। असे कुरकुरीत असे झालेले आहेत आणि हे गरमागरमच आपण खायला घेऊया। तर इकडे चहा पण उकळलेला आहे। चहा पण एकदम घट्टसर असा बनवायचा, त्यामुळे खूपच टेस्टी लागतं त्याच्याबरोबर चपाती। वाह, तर आपला हा सकाळचा ब्रेकफास्ट तयार आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा। बघा एकदम मस्त असं कुरकुरीत झालेलं आहे। तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवरती प्रेस करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि खात राहा। आणि हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद। वाह, किती सुंदर दिसत आहे बघा आणि खायला पण खूप टेस्टी झालेला आहे। नक्कीच करून बघा।